सर्वांना जय भीम। काल प्रभाग क्रमांक 24 मध्ये जो प्रकार झाला, सतीश गायकवाड आणि त्यांच्या सर्व पॅनलला त्या ठिकाणी धोका, नारायण कुचेने जी सत्तेची मस्ती दाखवलेली आहे, मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो की नारायण कुचे कुठेही आमदारकीला उभा राहिला तर वंचित बहुजन आघाडी मी त्याला पाडल्याशिवाय राहणार नाही। ही जी सत्तेची जी मस्ती आहे बीजेपीची, ज्यांनी लोकशाहीला काळीमा पोचण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, भारतीय जनता पार्टी, RSS हे जे मनोवादी लोक आहेत, हे नेहमी लोकशाहीच्या विरुद्ध काम करत आलेले आहे आणि आज महाराष्ट्रात देशात त्यांची सत्ता आहे आणि यांना लोकशाही संपवून मनुस्मृतीचं राज्य या ठिकाणी निर्माण करायचं आहे। परंतु मी आपल्या सर्वांना, जे आंबेडकर चळवळीतील माझे फुलेशाह आंबेडकरांना मानणारी लोक आहेत, जे कालपासून या ठिकाणी जमा आहे, आंबेडकर चळवळीने नेहमी अन्यायाला तोंड फोडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, नेहमी अन्यायाच्या विरुद्ध उभं राहण्याचं काम आंबेडकर चळवळी केलंय आणि ते तुम्ही सुद्धा 2 दिवसापासून सिद्ध करून दाखवलेलं आहे। राहिली आमची तुमची लढाई, इलेक्शन कसं रद्द करता येईल त्या सर्व प्रक्रिया आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, सुजाताराव आंबेडकर आणि चर्चा करून ही सगळी प्रक्रिया आम्ही करणार आहे। आम्हाला एकेकडे यांची सत्ता असल्यामुळे न्यायालयाशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही। मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी शांततेने, संयमाने ही लढाई आपल्याला लढायची आहे। आपण कुठलीही कोणतीही भूमिका न घेता न्यायालयाकडे आपण जाऊ, दाद मागू आणि त्यानंतर आपली भूमिका आणखी वंचित बहुजन आघाडीची आपण ठरवू। परंतु याच्यानंतर संजय नगर मध्ये एकही शिवसेना असेल, भाजपा असेल, काँग्रेस असेल, कोणीही जातीवादी मनुस्मृतीला मानणारे लोक या आपल्या संजय नगर मध्ये आले नाही पाहिजे आणि जबाबदारी आपली आहे। याच्यातले काही गद्दार, काही लोक हरामी आपल्याच माणसाला पाडण्यासाठी प्रयत्न करतात। आता काल आम्ही 4 जण निवडून आलो, 4च्या 4 पॅनल आमचं निवडून आलं, परंतु आमचं एक मत एका ताकदीने आम्ही लढलो। आम्हाला पाडण्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केले, अनेक लोकांना, काँग्रेसवाल्याला पैसे दिले, MI वाल्याला पैसे दिले, परंतु बाळासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद, सुजात साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही लढाई आम्ही लढलो। आमचा 4 जण आले, खरं म्हणलं तर आम्ही 8 जण निवडून आलेलो, सतीश गायकवाड आणि सर्व टीम। आज जर निकाल बदलला नसता तर आज या औरंगाबाद शहरामध्ये बीजेपीचं बहुमत आलं नसतं। आज त्यांना जे बहुमत आलं ते धोका करून बहुमत मिळालेलं आहे। गद्दारी केली त्यांनी आणि त्या ठिकाणी मशीन मध्ये घपला करून, त्या ठिकाणी मला असं कळालं की कालच येणार होतो, पण असं अशी जी प्रक्रिया घडली त्याच्यामुळे आम्हाला साहेब वरतून फोन आला की तुम्ही सर्टिफिकेट घ्या आधी हातामध्ये, त्याच्यानंतर तुम्ही हे करा। आम्हाला उशीर लागला, परंतु मी तुम्हाला हे सांगतो की काँग्रेस आणि भाजपा दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहे। मी स्वतः, योगेश आमचा निरीक्षक, आम्ही स्वतः काँग्रेसकडे गेलो। सतीश गायकवाडांचे एका सीटसाठी आम्ही रात्र बसलो, त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही म्हणता ना तुमचा एक नगरसेवक आधी निवडून आलेला आहे, तुम्ही 3 सीट घ्या, पण राखीव सीट सतीश गायकवाड आमचा युवा जिल्हा अध्यक्ष आहे, त्याला सीट द्यावाच लागेल। कल्याणबाईंनी मला अर्धा तास फोनवर चर्चा केली, मी त्याला समजून सांगितलं की असं करता येत नाही, तुम्ही 4 सीट मागताय, 19,000 मतदान इथं आमच्या मागासवर्गीय समाजाचं आहे आणि तुम्ही 19,000 जर असल्यावर तुम्ही एक जर सीट देत नसेल तर काँग्रेसला बी आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही। आज परिस्थिती वेगळी आहे, काँग्रेसची एकच सीट आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या 4 सीट निवडून आल्या। बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा कॅन्डिडेट सगळे सेकंडवर आहे, कदाचित काँग्रेस आणि वंचित असती तर या ठिकाणी आम्ही एक नवीन समीकरण या औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये केलं असतं। मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो
की आपण सर्वांनी शांततेत राहून जी सतीश गायकवाडांच्या मागे जी प्रेम आणि जो तुम्ही विश्वास दिला, जी ताकद दिली, ही कायम त्यांच्या सोबत ठेवा. न्यायालयाची लढाई तर आम्ही लढू, परंतु येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सतीश गायकवाड निवडून आणू ही भूमिका आपण नक्की पाहिजे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार आम्हाला दिला, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला, या जगामध्ये आधी राजाचं राज्य असायचं. राजाचं राज्य असताना राजाच्या पोटातून राजा पैदा राणीच्या पोटातून राजा पैदा होत होता. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं बदलून टाकलं. कोणाचं राज्य जर घ्यायचं तर लढाया कराव्या लागायच्या, लाखो सैनिक मारावे लागायचे, रक्तरंजित व्हायचा. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला फुकट एक मताचा अधिकार दिला. कुठेही रक्त न सांगता, कुठेही काही नाही, शांततेमध्ये तुम्ही कोणाचंही राज्य बदलू शकता. ही ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिली आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये, सुजाता आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सारा समाज एकत्र झालेला आहे. अनेक महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सीट आल्या, अनेक सेकंदवर पडल्या. नगरपालिकेमध्ये आमचे 70च्या वर नगरसेवक निवडून आले, 2 नगराध्यक्ष आले आणि वंचित बहुजन आघाडीच्या सोबत सर्व समाज आला. मी सगळ्या समाजाचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण असंच एकत्र राहून पुन्हा ताकदीने ही लढाई आपल्याला लढावं लागेल. तुम्ही दाखवलेला विश्वास, तुम्ही दिलेली आम्हाला जे प्रेम दिलं, तुम्ही जे मतदान केलं, त्या सगळ्याच्या बद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. आणि आमची जी न्यायालयाची लढाई, ती न्यायालयाची लढाई लढू. येणाऱ्या काळामध्ये नारायण तू लक्षात ठेव, तू तिकडनं जरी विधानसभा लढत असेल, पण वंचित बहुजन आघाडी तुला कदापि माफ करणार नाही. तू जी गद्दारी केली आमच्या सोबत, अरे हिंमत होती तर करायची होती तू हँडटू आमच्या सोबत, आम्ही कधी बी तयार आहे हँडटू करायला. सत्तेची जी मस्ती आहे, ती सत्तेची मस्ती उतरल्याशिवाय आम्ही सुद्धा पुढे आंबेडकर चळ शांत बसणार नाही. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी शांततेने ज्या संविधानाच्या बाजूने बाबासाहेबांनी जे संविधान दिलं, लोकशाही दिली, त्याच्या बाजूला आपण शांततेने राहावं, शांततेने न्यायालयाची लढाई लढू. शिरको सतीश गायकवाडांना आणि त्याच्या सर्व प्रभागातल्या सर्व उमेदवारांना नगरसेवक करू, एवढंच या प्रसंगी बोलताना थांबतो. धन्यवाद. जय भीम.